सध्याचं युग हे कौशल्याचं आहे। त्यामुळे ज्या अभ्यासक्रमातून एखादं कौशल्य प्राप्त होतं असाच अभ्यासक्रम निवडा। अगदी 6 महिन्यांच्या तांत्रिक प्रशिक्षण कोर्सद्वारेही तुम्ही देश-विदेशात नोकरी मिळवू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक कौशल्य अंगी असणाऱ्या तरुणांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनावं असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। कोल्हापुरातील कळंबा इथल्या ITI मध्ये रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते। या मेळाव्यात दिवसभरात 141 जणांची विविध कंपन्यांमध्ये प्राथमिक निवड करण्यात आली। जागतिक युवा कौशल्य दिनाचं औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि ITIच्या वतीनं पंडित दीनदयाळ कौशल्य रोजगार मेळावा घेण्यात आला। मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे, राजवर्धन जगदाळे, भरत सोमय्या, हरिश्चंद्र धोत्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील, ITIचे प्राचार्य महेश आवटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली। सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी रोजगार मेळाव्याचं महत्त्व स्पष्ट करत शासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या इंडिया स्किल स्पर्धेबाबत माहिती दिली। तर प्राचार्य महेश आवटे यांनी ITIमध्ये सुरू असलेल्या 31 अभ्यासक्रमांबाबत माहिती दिली। तरुणांनी स्थानिक रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, तसंच भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येईल असं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं। दरम्यान बदलत्या बाजारपेठेत केवळ कौशल्याधारित व्यक्तींनाच महत्त्व प्राप्त झाल्याचं सांगून खासदार धनंजय महाडिक यांनी शॉर्ट टर्म कोर्सेसद्वारे देश-विदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं। तसंच तरुणांनी रोजगार शोधणारे न राहता रोजगार निर्माण करणारे बनावं असंही खासदार महाडिक म्हणाले। मेळाव्यात 19 उद्योजकांनी एकूण 468 पदांसाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली। मेळाव्यास 301 उमेदवार उपस्थित होते। त्यापैकी 221 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। त्यातून 141 उमेदवारांची प्राथमिक तर 30 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली। यावेळी ITIचे निदेशक AP कांबळे यांच्यासह अमरसिंह भोसले, अभय तेंडुलकर, विविध कंपन्यांचे अधिकारी आणि ITIचे शिक्षक उपस्थित होते।